नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर. मित्रांनो, रुपाली चाकणकर हे नाव आपल्या सर्वांना माहीत आहे. त्यांनी महिला दिनाचं औचित्य साधत एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं, जे सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होते. त्या ठिकाणी बोलत असताना त्या म्हणाल्या की आपल्या देशामधील महिला ज्या आहे पोथी पुराणाच्या नादाला लागलेल्या आहेत, त्याउलट त्यांनी जे भारतीय संविधान वाचायला पाहिजे. कारण महिलांना मुक्ती जर कोणी दिली असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले. आणि त्याचसोबत घरच्यांनी जे आहे मुलीचं लग्न झाल्यानंतर तिला 4 वाट्या 4 तांबे देण्यापेक्षा त्याऐवजी तिला भारतीय संविधानाची प्रत सप्रेम भेट म्हणून द्यावी. जर तिला भारतीय संविधान दिलं तर तिला संसार करण्यासाठी व आपल्या हक्क अधिकार जाणून घेण्यासाठी ताकद मिळेल. तर चला पाहूया रुपाली चाकणकर काय म्हणाल्यात. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला संविधान दिलं, शस्त्र दिलं, पण आम्ही ते वाचायला कमी पडलो. ज्या सावित्रीबाईंनी स्वतःच्या अंगा खांद्यावर शेणामातीचे गोळे झेलले की पुढे जाऊन माझ्या जिजाऊ सावित्रीच्या लेकींनी हे संविधान वाचलं पाहिजे याच्यासाठी लढा दिला. पण मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाही, पण आवर्जून सांगायचंय आम्ही जरा पोथ्या पुराणांमध्ये जास्त अडकलो आणि म्हणून संविधान आमचं अजूनही वाचायचं राहिलंय. सासरी जाणाऱ्या लेकीला 4 वाट्या 5 ताट 2 चमचे देण्यापेक्षा बाबासाहेबांचं संविधान जर हातात दिलं आणि सांगितलं लढ, तुझं हे शस्त्र आहे, तर मला असं वाटतं आयुष्याची लढाई ती कणखरपणे लढेल. कारण